हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी तुमची खुशी मॅम. आज तुम्हाला इयत्ता 8वीच्या इतिहासातील पहिला धडा म्हणजेच इतिहासाची साधने यावरील स्वाध्यायाची उत्तरे घेऊन आलेली आहे. तर प्रश्न क्रमांक पहिला, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. त्यामधील प्रश्न 1, इतिहासाच्या साधनांमधील डॅश डॅश ही साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. अ. लिखित, ब. मौखिक, क. भौतिक आणि ड. दृकश्राव्य. तर ह्याचं उत्तर आहे ड. दृकश्राव्य. प्रश्न क्रमांक 2, पुण्यातील डॅश डॅश या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. अ. आगा खान पॅलेस, बी. साबरमती आश्रम, क. सेल्युलर जेल, ड. लक्ष्मी विलास पॅलेस. उत्तर आहे अ. आगा खान पॅलेस. 3, 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे डॅश डॅश होय. अ. पोवाडा, ब. छायाचित्र, क. मुलाखती, ड. चित्रपट. उत्तर आहे ड. चित्रपट. प्रश्न क्रमांक 2, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. प्रश्न 1, ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती. उत्तर, ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाचे प्रभावी साधन होते. वृत्तपत्रांद्वारे शिक्षण, स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह आणि अस्पृश्यता निर्मूलन यांसारख्या सामाजिक सुधारणांचा प्रचार केला जात असे. समाजातील अंधश्रद्धा व वाईट रूढींवर टीका करून लोकांमध्ये जागृती निर्माण केली गेली. प्रश्न क्रमांक 2, चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात. उत्तर, चित्रफिती आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासासाठी अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात. त्यामध्ये ऐतिहासिक घटना, व्यक्ती आणि प्रसंग प्रत्यक्ष स्वरूपात पाहता येतात. त्यामुळे इतिहास अधिक स्पष्ट आणि समजण्यास सोपा होतो. चित्रफिती त्या काळातील खऱ्या घटनांवर आणि पुराव्यांवर आधारित असतात. प्रश्न क्रमांक 3, टिपा लिहा. 1, छायाचित्रे. उत्तर, छायाचित्रे ही इतिहासाच्या अभ्यासाची महत्त्वाची साधने आहेत. त्यातून त्या काळातील व्यक्ती, घटना, वास्तू आणि सामाजिक जीवनांची माहिती मिळते. ऐतिहासिक घटनांचा प्रत्यक्ष पुरावा म्हणून छायाचित्रांचा उपयोग होतो. इतिहास अधिक स्पष्ट व समजण्यास सोपा होतो. जुनी छायाचित्रे त्या काळातील परिस्थिती समजून घेण्यास मदत करतात. 2, वस्तुसंग्रहालय आणि इतिहास. उत्तर, वस्तुसंग्रहालय ही इतिहासाच्या अभ्यासाची महत्त्वाची साधने होती. त्यामध्ये प्राचीन वस्तू, शस्त्रे, नाणी, शिल्पे, हस्तलिखिते आणि इतर ऐतिहासिक वस्तू जतन करून ठेवलेल्या असतात. या वस्तूंमधून त्या काळातील संस्कृती, जीवनपद्धती आणि इतिहासाची माहिती मिळते. वस्तुसंग्रहालय त्यांना भेट दिल्यामुळे इतिहास अधिक स्पष्ट आणि रंजकपणे समजतो. 3, श्राव्य साधने. श्राव्य साधने ही इतिहासाच्या अभ्यासाची महत्त्वाची साधने आहेत. भाषणे, ध्वनिमुद्रणे, लोकगीते, पोवाडे आणि मुलाखती यांचा यात समावेश होतो. या साधनांमधून त्या काळातील घटना, विचार आणि समाजजीवनांची माहिती मिळते. महान व्यक्तींची भाषणे आणि आवाज जतन करून इतिहास समजण्यास मदत होते. प्रश्न क्रमांक 4, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. भौतिक साधने. 1, नाणी, 2, स्मारके, 3, इमारती, 4, राजवाडे, 5, तुरुंग, 6, मंदिरे, 7, लेणी, 8, प्राचीन शिल्पे व मूर्ती. तर इथे आपला स्वाध्याय पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.